नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आली आताची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. सदर मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून कर्मचारी संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. निवृत्ती वेतन. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सदर एनपीएस प्रणाली विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित एनपीएस प्रणाली अथवा केंद्र सरकारची यूपीएस पेन्शन प्रणालीपैकी एका पेन्शन योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची यूपीएस एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील ओल्ड पेन्शनप्रमाणे लाभ मिळणार नाही. यामुळे राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओल्ड पेन्शनची मागणी केली जात आहे. सेवानिवृत्त वय. देशामध्ये निवृत्तीच्या वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल 24 घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्यात आलेले आहे. राज्यामध्ये गट अ ते गट क संवर्गातील संवर्ग 1 ते 3 पर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्ष आहे. तर गट ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष इतके आहे. वरील गट अ ते क संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र सरकारवर इतर राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 60 वर्ष करण्याची मागणी होत आहे. सुधारित वेतन श्रेणी. 7व्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लस समितीची स्थापना करण्यात आलेली होती. सदर समितीने केवळ 105 पदांनाच सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तर उर्वरित 337 संवर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदाच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. धन्यवाद.